आज आपण इथं वर्षभर टिकणारे बटाटा साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत. उपासासाठी अजिबात तेल न वापरता. तेल वापरलं तर ना असा वास पण येतो, त्यामुळे तेल अजिबात वापरलेलं नाही. वर्षभर अशा टिकतात आपले हा साबुदाण्याचे पापड. एकदम चौपट अशी फुलणारी साबुदाण्याचे पापडे आपण बघणार आहोत. आता मी इथं 1 किलो साबुदाणा रात्रभर भिजत घातलेला. त्यासाठी आपण ज्या भांड्याने साबुदाणा मोजून घेतला त्याच भांड्याने आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता इथं मी एक हे कटोरा भरून शाबू घेतलेला होता 1 किलो, त्या मी दुप्पट तीन टाकून घेतले आहेत पाणी. आता ते पाणी चांगलं खळखळ उकळून येऊस तर आपण तोपर्यंत मी इथं ना आता बटाटे सोलून घेत आहे. इथं आपल्याला ना मी 1 किलो साबुदाण्यासाठी इथं मी 4 किलो ना बटाटे वापरलेले आहेत. हे परफेक्ट प्रमाण आहे. एकदम चौपट फुलणारा साबुदाणा पापड्या, एकदम खुसखुशीत खमंग होतात पापड्या. तुम्ही तर तुम्हाला तर दाखवले मी आता कशी पापडी फुगलेली आहे. सगळ्या पापड्या पण दाखवते. आता चला इथं मी पटपटना साल काढून घ्यायची आहे आपल्याला बटाट्याची, आणि चांगल्यानं आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला पाण्याला चांगली उकळी येते ना, उकळी चांगली खळखळून आणून द्यायची आहे आपल्याला. कोमट पाणी असं झालं तर लगेच साबुदाणा टाकायचं, त्यामुळं असला साबुदाणा पापडी फुलत नाही. त्यामुळे इथं आपण अगोदर पाणी ठेवायचं आणायला, आणि नंतर मी तुम्ही बटाटे सगळे आता साल काढली, आता खिसून घ्यायची आहे. आता तुमच्याकडे कुठली खिसणी आणि मोठी बारीक असू, आता इथं माझ्याकडे बारकी ह्याच्याच फलाची ही खिसणी आहे, मी त्यानेच खिसून घेत आहे. तुम्हाला मोठा खिस पाहिजे असला तरी तुम्ही त्या मोठ्या खिसणीने पण खिसू शकता. आता इथं छान बघू शकता मी चांगलं खिसून घेत आहे. एकदम परफेक्ट प्रमाणात हा साबुदाण्याच्या पापड्या आहेत आणि खायला तर एकदम खूप छान लागते. तर आता इथं मी सगळं खिसून घेत आहे. हे बघू शकता इथं आता मस्त आपल्या खीस झालेला आहे. पांढरं शुभ्र असा खीस झालेला आहे आपला, बघू शकता. इथं मी सगळे आता बटाटे आहेत ना खिसून घेते. तोपर्यंत इकडे आपल्या पायाला चांगली खळखळून अशी उकळी आलेली आहे. आता इथं मी बघू शकता रात्रभर आता भिजत घातलेला साबुदाणा. एक तुम्हाला सांगायचं झालं की आपण साबुदाणा भिजत घालताना थोडा कोमट पाण्यात भिजत घालायचा शक्यतो तेवढा, कारण का आपला साबुदाणा डबल असा फुलतो. पण हे पण रात्रभर चांगला फुलतो आणि नंतर गरम पाण्यात पण आपण पापडे बनवताना बी ते डबल फुलतो. त्यामुळे शक्यतो गरम पाण्यातच तुम्ही साबुदाणा भिजत घाला. आता छान आपण तेवढं पाणी घेतलं, त्यातलं थोडं तुम्ही काढा त्यातलं. मी त्यातलं थोडंसं पाणी काढून घेतलं होतं. वरचं जर लागलं तर ते टाकून घ्यायचं, थोडं एक्स्ट्रा टाकून घ्यायचं कधी पण पाणी. आणि टायमाला आपल्याला पाणी कमी पडलं तर टाकायला गरम होऊस हे करू तोपर्यंत शिजतं. त्यामुळं ना पाणी उकळी झाल्यावर त्यातलं एखादा अर्ध पातेलं काढू शकता. इथं मी आता चांगला बटाटा खिस टाकला आहे, थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. आणि इथं हिरवी मिरची आणि मीठ मी बारीक करून ह्यात टाकलेलं आहे. तुम्हाला ना लाल मिरची पावडर टाकायची तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर आपल्या लाल सुक्या मिरच्या त्या मिक्सरला तुम्ही बारीक केल्या ना त्या पण तुम्ही टाकू शकता. इथं मी आता हिरवी मिरची टाकलेली आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी तिखटवाली. आता इथं चांगलं आपल्याला शिजून घ्यायचं आहे चिक. आता मी ह्याच्यावर टाकून घेतले, एका पराठीवर आपल्याला टाकून घ्यायचं. आता ही जागेवर आपल्याला पापडी बसली एकदम मायाचं, आपली पापडी परफेक्ट शिजलेली आहे. आता कुणाला ओळखायत नाही अशी चकाकी पण येते, बघू शकते. अशी एकदम अशी चकाकी आली ना आपल्या चांगल्या शिजतानी, एकदम आपली पापडीचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता छान इथं मी एका ना कागदावर घालते आहे, प्लॅस्टिकच्या एकदा कागद हातरला आहे, आणि ते पण टेरेसवर तुम्ही सावलीला उन्हात फॅन खाली पण घालू शकता. शक्यतो आपलं उन्हात हे केलं ना ते एकदम पटदिशी लवकर आपल्या पापड्या वाळून निघतात. तुमच्या आवडीप्रमाणे बारीक मोठी साईज तुम्ही करू शकता. तर बघू शकता एकदम आपले परफेक्ट चिक शिजलेला आहे, कारण का आपण टाकलं ना तर बरोबर त्या जागेवर आपला पापडीचा चिक एकदम थांबतो, नाहीतर नाही शिजणं असं पांगतो जास्त, कारण का मग आपल्या मनात चिक शिजणार. हे परफेक्ट आपलं प्रमाण आहे की एकदम चिक चांगला शिजलेला आहे. मी पटापटा घालून घेते सगळ्या पापड्या, बघू शकता इथं मस्त अशा. अजिबात पापड्या एकदम उलत नाहीत का नाही, चांगला चिक शिजून द्यायचा. बघू शकता इथं आता मस्त सगळं. आता ऊन पण भरपूर कडक ऊन आहे, आणि उन्हातच हा पापड्या आपल्याला घालायच्या आहेत वाळायला. आता सकाळचे 9-10 वाजलेले आहेत, ऊन खूप आहे तरी पण छान. आता मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे सगळ्या पापड्या कशा झाल्या आहेत कशा नाहीत त्या. आपल्या एकदम चौपट फुलणारी अशी साबुदाणा पापडी आहे. आता छान असा व्हिडिओ बघत राहा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जा, आणि तुम्हाला कुठला पदार्थ वाळवण्याचा आवडतो ते मला कमेंट करून सांगा. ते पण मी तुमच्या संग तुम्हाला बनवून दाखवून असं वाळवण्याचा पदार्थ. तुम्हाला मी बटाट्याची साबुदाणा चकली पण दाखवणार आहे, ती पण बनवायची आहे आपल्याला. पुन्हा उडदाचे पापड बनवायचे आहेत, तांदळाच्या पापड्या पण बनवायच्या आहेत. सगळे तुम्हाला मी शेअर करेन तुमच्याबरोबर. आता इथं मी सगळ्या आता घालून झाल्या आहेत माझ्या साबुदाणा पापड्या, तुम्ही बघू शकता इथं मस्त अशा.
एकदम हे परफेक्ट प्रमाण आहे साबुदाणा पापडीचं. 1 किलोला 4 किलोच बटाटा वापरायचा, जास्त वापरायचा नाही. जास्त वापरायला तर काय होतं, वर्षभर टिकणारा असतात ना आपल्याकडे, त्यामुळे असं काळपट पडू शकतं, त्यामुळे वापरायचा नाही ते बटाटा. इथं बघू शकता एकदम पांढरं शुभ्र असा आपल्या शाबूच्या पापड्या झालेल्या आहेत छान अशा. आता कडकडीत झाला आपल्याला 2 दिवस छान अशा वाळून द्यायच्या आहेत. नंतर तुम्हाला दाखवते. आता इथं मस्त आपल्या 2 दिवस कडकडीत अशा उन्हातनं साबुदाण्याच्या पापड्या चांगल्या वाळलेल्या आहेत. बघू शकता कुठं चिरटल्या नाहीत, कुठं हे झाले नाहीत, आपल्या एकदम परफेक्ट अशा ह्या पापड्या. आता मी दाखवतो तुम्हाला तळून. बघू शकता इथं आता आमच्याकडे चिमटा नाही म्हणून मी सांडशीचाच वापर करते. एकदम अशा पांढर शुभ्र अशा आपल्या पापड्या झालेल्या आहेत. बघू शकता इथं एकदम अशा पांढऱ्या झाल्या आणि खायला तर एकदम खुसखुशी, तोंडात आता विगरतात. अजिबात तेल कशालाच वापरले नाही आहे. चला तर मग आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन माझे छान व्हिडिओ बघत राहा. असेच मी वाळवण्याचे पदार्थ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन. कोणी ताई नवीन असेल त्यांनी पण लाईक करा, शेअर करा आणि असेच चॅनल माझा बघत राहा आणि सपोर्ट करत जावा. बघू शकता एकदम खुसखुशी पापडी झालेली आहे. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.